विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी तत्पर असणारे प्रभाग क्रमांक 5 चे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये ऐरोली प्रभाग क्रमांक 5 मधील सेक्टर 14 मधील नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 103 इथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोफत सराव प्रश्नसंच वाटप आणि तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सौजन्याने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला मोफत सराव प्रश्नसंच वितरित करण्यात आला। बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी हा सराव संच अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे। या प्रसंगी बोलताना भाजप पक्षाचे नगरसेवक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त होऊन यश कसे संपादन करावे याचं मोलाचं मार्गदर्शन केले। एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमाचे दुसरे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेचे प्रत्यक्ष दर्शन। शाळेतील टाकाऊ प्लास्टिक गोळा करून त्यापासून बनवण्यात आलेल्या बेंचेसचं उद्घाटन नगरसेवक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण स्नेही दृष्टिकोनाचं एक प्रतीक आहे। प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी टाकाऊ प्लास्टिकपासून बेंच तयार करण्याचा हा पॅटर्न संपूर्ण शहरासाठी दिशादर्शक ठरणार आहे। यावेळी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील पुढे म्हणाले की शिक्षण आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत। एका बाजूला आपण विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देत आहोत तर दुसऱ्या बाजूला टाकाऊ प्लास्टिक पासून बेंच बनवून त्यांना पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रत्यक्ष धडा देत आहोत। हा उपक्रम म्हणजे भविष्यातील सुजाण नागरिक घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता नुकत्याच येणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमधले माध्यमिक 103 या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांचं धाडस वाढावं, त्यांचा रिझल्ट या शाळेचा चांगला यावा याकरता आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकाचे पुस्तकाचं वाटप या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे सहकारी सुखदेव जाधव सर प्रगती क्लासिकचे ते या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत, त्याचबरोबर अकॅडमीसुद्धा ते या ठिकाणी चालवतात आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांकरता कुठेतरी चांगला मदतीचा हात असावा म्हणून या ठिकाणी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। याचा हेतू एवढा आहे की विद्यार्थ्यांचं मनोबळ वाढावं, विद्यार्थ्यांची भीती निघून जावी, विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये पेपर सोडवायला जाताना कुठल्या गोष्टीची सामानाची आवश्यकता असते या सर्व गोष्टीची कल्पना द्यावी। की गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी या राज्यामध्ये चांगल्या पदावरती जावं, चांगल्या पदावर जाण्याकरता त्यांना चांगलं एक शिक्षण मिळावं आणि शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना येणाऱ्या त्यांच्या आईवडिलांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, हाच एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून या महानगरपालिकेच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि गोरगरिबांचे विद्यार्थी IPSC MPSC परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं ते उत्तीर्ण व्हावं हाच हेतू यामागचा आहे। या ठिकाणी शाळेमधल्या सर्व माझे विद्यार्थी असतील त्यांच्याकरता जे काय करता येईल ते आम्ही या ठिकाणी करत राहू। भविष्यामध्ये पूर्ण ऐरोलीमध्ये आम्ही या सर्व शाळेतील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये अजून कसा टक्का वाढेल आणि चांगल्या उत्तीर्ण मार्कांनी ते पास होतील या ठिकाणी खऱ्या अर्थाने आईवडिलांचं स्वप्न, शाळेतील मुख्याध्यापकांचं स्वप्न, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यांचं स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुलांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या 20-22 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे मोबाईल किंवा इतर वेळ वाया न घालवता आपल्याला दिलेल्या प्रश्नपत्रिकेवरती चांगल्या पद्धतीनं लक्ष देणं, अभ्यास करणं, शेड्यूल ठरवून घेणं आणि आईवडिलांचं नाव लौकिक करण्याकरता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सल्ला घेणं एवढंच मी या ठिकाणी मुलांना सांगितलं।
तसेच कशा पद्धतीनं टाकाऊ प्लास्टिक गोळा करून त्यापासून बनवण्यात आलेल्या बेंचेस या उपक्रमाविषयी देखील माहिती देण्यात आली. आज आपल्या शाळा नंबर 103 या ठिकाणी आपण गेले 6 महिन्यांपासून प्लास्टिक कलेक्शन करतो आणि त्याच्यापासून बनवलेलं एक सुंदरसं एक बेंच बाग आपण या शाळेला दिलेला आहे. इकडचे नगरसेवक आहेत पाटील सर, गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्यांमध्ये आपल्याला मदत करत असतात. शाळा आहे, प्रिन्सिपल मॅडम आहे, तिथले शिक्षक आहेत, या सगळ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं जे प्लास्टिक त्यांच्या वापरातलं कलेक्ट होतं आहे त्याचं पुनर्वापर रिसायकल करून आपण असे बेंचेस आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही शाळांना दिलेले आहेत. त्यातल्या उत्कृष्ट शाळांना आपण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये बेंच दिलेले आहेत. त्यातली आपली एक शाळा नंबर 103 आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सुखदेव जाधव यांचा मोलाचा वाटा होता. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र जोशी, नामदेव कुंभार, मनोहर पाडळे, हरीश पुजारी, मुख्याध्यापिका ललिता पाणी, व्याख्याते दशरथ जाधव, शिवाजी पवार, संदीप पाटील, अनिल कालकुलते यांसह शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.